एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पोलीस भरती व अभ्यास सत्र पाहत आहोत। त्यामध्ये पहिला विषय आपला संविधान चालू आहे व संविधानातील टॉपिक घटनेची निर्मिती या टॉपिकवरती विचारण्यात आलेले आजपर्यंतचे PYQ आपण अभ्यासणार आहोत। 1. खालील कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? तर पर्याय 1 सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू या बिहार प्रांतातून संविधान सभेच्या सदस्य होत्या। त्यानंतर म्हणून हा पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर पर्याय 2 विजयालक्ष्मी पंडित। हे विजयालक्ष्मी पंडित या UP युनायटेड प्रोव्हिन्स किंवा आजचा उत्तर प्रदेश तर या प्रांतातून संविधान सभेच्या सदस्य होत्या, म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर पर्याय 3 राजकुमारी अमृत कौर तर या केंद्रीय प्रांतामधून संविधान सभेच्या सदस्य होत्या, म्हणून हा पर्याय 3 पण चुकीचा आहे। तर या प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे उषा मेहता। उषा मेहता या संविधान सभेची सदस्य झाली नाही। त्या भारत छोडो आंदोलनादरम्यान यांनी गुप्त रेडिओ चालवला होता आणि यामुळे त्यांना रेडिओ बहन असं देखील ओळखल्या जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 भारत हे रिकामी जागा आहे। वाशिम पोलीस भरती 2024ला विचारलेला प्रश्न। तर भारत हे घटक राज्य आहे का? पर्याय क्रमांक 1 भारत घटक राज्य नाही आहे। भारत केंद्रशासित प्रदेश आहे का? तर भारत या प्रश्नामध्ये केंद्रशासित प्रदेश देखील उत्तर येत नाही। तर भारत वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 देखील चुकीचा आहे। भारत हे संघराज्य आहे। अमेरिकेसारखे संघराज्य नाही, परंतु संघराज्याचे स्वरूप असलेले संघराज्य आहे। आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट असा उल्लेख आहे। म्हणजेच इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल। म्हणजे संघराज्याचा थेट शब्द उल्लेख जरी घटनेत नसला तरी या संघराज्याचं स्वरूप असलेला आपण या स्वरूपाला भारत हा राज्यांचा संघ असेल असा कलम 1 मध्ये उल्लेख आहे, म्हणून आपण संघराज्य आहोत असं आपण म्हणतो। म्हणून भारत हे एक प्रकारचे संघराज्य आहे आणि हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्या संघराज्याचे भाग आहेत असं आपण म्हणू शकतो। म्हणून प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर आहे भारत हे संघराज्य आहे। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मित केली गेली? भंडारा 2024ला विचारलेला प्रश्न। तर पर्याय 1 क्रिप्स मिशन। तर क्रिप्स मिशन 1942ला आले होते आणि त्या क्रिप्स मिशननुसार अशी तरतूद होती की भारतीयांची जी काही संविधान सभेची मागणी आहे ती जागतिक महायुद्ध दुसरे संपल्यानंतर ती मागणी पूर्ण करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि एकच संविधान सभा स्थापण्यात येईल असं क्रिप्स मिशनने म्हटलं होतं। परंतु या क्रिप्स मिशनचा काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने विरोध केला, म्हणून क्रिप्स मिशननुसार संविधान सभा स्थापन झाली नाही। त्यानंतर कॅबिनेट मिशन। तर कॅबिनेट मिशन 16 मे 1946ला आले होते। त्यामध्ये 3 सदस्य होते। एक होते पेथिक लॉरेन्स, दुसरे होते स्टेफर्ड क्रिप्स आणि तिसरे AV अलेक्झांडर। तर हे 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन 1946ला आल्यानंतर त्यांनी मुस्लिम लीगची जे 2 संविधान सभा स्थापण्याची आणि 2 राष्ट्रनिर्मितीची मागणी फेटाळून संयुक्त संविधान सभा स्थापन केली होती आणि या कॅबिनेट मिशनच्याच तरतुदीने संविधान सभा निर्मित केली गेली। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे, कारण 1927ला सायमन कमिशन आले होते। कारण 1919च्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की हा 1919चा कायदा अंमलात आल्यानंतर 10 वर्षानंतर एक कमिशन स्थापन केलं जाईल। त्या कमिशनचा उद्देश असेल की 1919चा कायदा किती अपयशी झाला किंवा यशस्वी झाला हे तपासणे। तर वास्तविकरित्या 1929ला एक कमिशन येणार होते, परंतु ते 2 वर्ष अगोदरच आले। त्या कमिशनचे अध्यक्ष होते जॉन सायमन आणि त्या अध्यक्षाच्या नावावरूनच आपण त्याला सायमन कमिशन म्हणतो। तर यामध्ये एकूण 7 सदस्य होते आणि त्यामध्ये कोणीही भारतीय नव्हता, म्हणून भारतीयांनी या कमिशनचा विरोध केला होता आणि त्यामध्येच लाला लजपतराय यांचा लाठीचार्ज झाल्यामुळे त्या विरोधाच्या निदर्शनात त्यांचा मृत्यू झाला होता। म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे आणि वरीलपैकी कोणतेही नाही हे पर्याय आपला येत नाही उत्तर। म्हणून प्रश्न क्रमांक 3 चे कॅबिनेट मिशननुसार पर्याय 2 योग्य उत्तर आहे। कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची निर्मिती केली गेली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कायद्यांची निर्मिती कोण करते? प्रश्न काय? कायद्याची निर्मिती
कोण करते? परभणी 2024ला विचारला. तर नंबर 1 कायदे मंडळ. तर कायदे मंडळाचं काय काम असते? तर कायदे मंडळाचं काम हे कायदे बनवण्याचे असते. म्हणून ह्या प्रश्न क्रमांक 4चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर मंत्रिमंडळ कायदे बनवत नाही. तर मंत्रिमंडळ हे या कार्यकारी मंडळाचा भाग असते आणि कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाने बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते आणि हे मंत्रिमंडळ कार्यकारी मंडळाचा एक भाग असतो. त्यानंतर म्हणून हे पर्याय 2 व 4 हे चुकीचे आहे. त्यानंतर तिसरा पर्याय जो आहे न्यायमंडळ. न्यायमंडळाचे काम काय असते? तर या कायदे मंडळाने बनवलेल्या कायद्यांची तपासणी करणे. कशा प्रकारे? तर कायदे मंडळाने बनवलेले कायदे घटनात्मकरित्या योग्य आहेत की नाही, घटनेच्या तरतुदीच्या अनुषंगात आहेत की नाही हे तपासण्याचं काम न्यायमंडळ करते. व नागरिकांना जे मूलभूत अधिकार वगैरे प्राप्त झालेले आहेत संविधानाच्या भाग 3 नुसार तर त्याचे संरक्षण देखील न्यायमंडळ करते. म्हणून पर्याय क्रमांक 3 देखील इथे चुकीचा आहे. तर कायद्याची निर्मिती हे कायदे मंडळ करते हे इथं ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवरती नाही? नागपूर 2024ला हा प्रश्न कॅन्सल केला होता, त्याला आपण दुरुस्त करून इथे टाकलेला आहे. पर्याय 1 हत्ती. तर हत्ती हा प्राणी राजमुद्रेवरती आहे. आपल्याला विचारलं आहे कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही कोणता नाही ते निवडायचं आहे. तर हत्ती हा राजमुद्रेवरती आहे. अशोक स्तंभ ज्याला म्हणतो आपण ते आपण राजचिन्ह म्हणून स्वीकारलेलं आहे. तर त्यावरती हत्ती आहे. सिंह देखील त्यावरती आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. घोडा देखील त्या राजमुद्रेवरती आहे. या पर्याय क्रमांक 4 गाय राजमुद्रेवरती नाही तर त्याऐवजी बैलाचं चित्र त्या राजमुद्रेवरती आहे. एकूण हत्ती, सिंह, घोडा, बैल हे राजमुद्रेवरती असणारे चित्र आहेत. त्यामध्ये गाय हा प्राणी त्यावरती नाही. म्हणून 5 प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्या प्रश्न क्रमांक 6. संविधान मसुदा समितीचे सदस्य नसलेली व्यक्ती. मसुदा समिती विचारलेला आहे. तर मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली होती. तर या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते व बाकीचे 7 सदस्य हे NG अय्यंगार, AK अय्यर, KM मुन्शी, SM सादुल्ला, BL मित्तर यांच्या जागी N माधवराव यांना घेण्यात आलं होतं व DP खेतान यांच्या जागी T कृष्णामाचारी यांना घेण्यात आलं होतं. तर असे मिळून यांचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अध्यक्ष आणि एकूण सदस्य असे मिळून एकूण 7 सदस्य या समितीमध्ये होते. तर इथे आपण म्हटलं KM मुन्शी सदस्य होते म्हणून आपल्याला नसलेले व्यक्ती निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येत नाही. AK अय्यर आपण नाव घेतलं ते सदस्य होते म्हणून 2 पर्याय क्रमांक चुकतो. आणि N माधवराव हे देखील मसुदा समितीचे सदस्य होते म्हणून पर्याय क्रमांक 4 देखील येथे चुकीचा आहे. तर या 6व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते व भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. तर म्हणून हे मसुदा समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते हे ध्यानात ठेवायचं. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तर आपण पर्याय 1 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर हे जेव्हा संविधान सभेची पहिली बैठक झाली तर त्या दिवशी फ्रेंच परंपरेनुसार सर्वात वरिष्ठ व्यक्ती म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते, तात्पुरते अध्यक्ष. आपल्याला निवडायचे उपाध्यक्ष कोण होते म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 SC मुखर्जी. जेव्हा 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आलं होतं व उपाध्यक्ष 2 होते. त्यामध्ये हरेंद्र कुमार मुखर्जी एक होते व VT कृष्णामाचारी हे एक होते. म्हणून घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आपल्याला ठाऊक आहे. या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते हे ध्यानात ठेवायचं. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले 11 डिसेंबर 1946ला म्हणून हे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. म्हणून घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरेंद्र कुमार मुखर्जी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? पुन्हा रिपीट प्रश्न नाशिक 2023ला विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे अगोदर मी 7 सदस्यांचे नाव घेतले होते त्यामध्ये AK अय्यर हे सदस्य होते म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद
हे सदस्य नव्हते मसुदा समितीचे. हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती, ध्यानात ठेवायचं. त्यानंतर के.एम. मुन्शी हे सदस्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. एन माधवराव हे देखील मसुदा समितीचे सदस्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? नांदेड 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 कलम 19. तर यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्राप्त होतात. त्यामध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, निशस्त्रपणे एकत्र येणे, भारतभर संचार करणे, भारतात कुठेही व्यापार करणे, संघटना स्थापन करणे, अशा प्रकारचे हक्क समाविष्ट कलम 9मध्ये येतात. या कलमला बाबासाहेबांनी आत्मा म्हटलं नाही, पर्याय म्हणून 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 कलम 21. यामध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. या कलमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मा म्हटलं नाही, म्हणून कलम 21 पण चुकीचं आहे. कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षाचं जतन करणे हे मार्गदर्शक तत्वांचं एक कलम आहे, तर याला पण आत्मा असं म्हटलं नाही आंबेडकरांनी. तर पर्याय क्रमांक 4 कलम 32. त्या कलम 32मध्ये काय आहे, तर घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे आपल्याला. प्रकारचे प्राधिलेख आहेत. 1 हिबियस कॉर्पस, 2 मॅन्डामस, 3 प्रोहिबिशन, 4 कोवॅरंतो आणि 5 सर्शिओरराय असे 5 प्रकारचे प्राधिलेख कलम 32 अंतर्गत येतात. आणि जर आपल्या मूलभूत हक्कांचं हनन होत असेल तर त्या 5 प्राधिलेखांचा आधार घेऊन आपण न्यायालयामध्ये न्याय मागायला जाऊ शकतो. म्हणून एकीकडे हक्क आपल्याला दिलेले आहेत, तर दुसरीकडे त्या हक्कांची अंमलबजावणी व्हावी व नागरिकांच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्यांना ते हक्क उपभोगता यावेत, यासाठी कलम 32मध्ये आपल्याला उपाययोजना देण्यात आलेल्या आहेत. म्हणून कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेचा आत्मा आहे म्हटलं, हार्ट अँड सोल म्हटलं त्यांनी, हृदय आणि हा जीव आहे घटनेचा. म्हणून कलम 32 जर नसेल या घटनेमध्ये, कलम 32च्या जर तरतुदी आपण काढून घेतल्या तर या संविधानाला काही अर्थ उरणार नाही, तो जीव नसलेला एक सांगाडा असेल असं त्यांनी उल्लेख केला होता. त्याला म्हटलं त्यांनी हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हृदय आणि आत्मा किंवा हृदय आणि जीव असं देखील त्याला म्हणू शकतो आपण. म्हणून प्रश्न क्रमांक 9चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 10वा प्रश्न. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली? तर पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही घोषणा केली नाही, म्हणून एक पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री यांनी देखील ही घोषणा केली नव्हती, म्हणून पर्याय 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी. तर 1975मध्ये आपल्याला माहीत आहे आपत्काल घोषित झाला होता आणि भारतामध्ये एक आणीबाणी लागू झाली होती. तर या 1975मध्येच 1 जुलै 1975 या दिवशी इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी. P.V. नरसिंहराव यांनी केलं नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती गोष्ट फौजदारी कायद्यात न मोडता दिवाणी कायद्यात मोडते? तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण चोरी हा फौजदारीमध्ये मोडतो. पर्याय क्रमांक 2 हत्या हे पण चुकीचं आहे, कारण हत्या हे फौजदारी गुन्ह्यामध्ये मोडते. आणि पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे, कारण हुंड्यासाठी छळ हा फौजदारी खटल्यामध्ये मोडतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे घटस्फोट, पर्याय क्रमांक 4. हा घटस्फोट दिवाणी कायद्यामध्ये मोडते. त्यानंतर 12. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? मीरा भाईंदर 2023ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर एक गोष्ट इथे ध्यानात ठेवायची आहे कायमची, की संविधान सभेमध्ये सुरुवातीला एकूण 389 सदस्य होते. त्यानंतर 1947च्या कायद्याने यामध्ये घट होऊन भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य उरले होते. तर त्या सर्व सदस्यांमध्ये सुरुवातीच्या 389 सदस्यांमध्ये देखील महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे आपल्या संविधान सभेचे सदस्य नव्हते. या 2 व्यक्तींव्यतिरिक्त इतर सर्व व्यक्ती हे जे महत्त्वाचे आपल्या भारतीय इतिहासामध्ये महत्त्वाचे व्यक्ती आहेत, तर त्यापैकी महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना सोडून इतर सर्व महत्त्वाचे व्यक्ती हे संविधान सभेचे सदस्य होते. मौलाना आझाद संविधान सभेचे सदस्य होते, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. हंसाबेन मेहता या सदस्य होत्या, म्हणून हा पर्याय 4 चुकीचा आहे. राजकुमारी अमृत कौर या सदस्य होत्या, म्हणून तो देखील पर्याय चुकीचा आहे. 2च नाव पाठ करायचे आहेत येथे. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिन्ना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. क्रमांक 13. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे
खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? पुन्हा तोच प्रश्न आहे, रिपीट. 2021चा हा प्रश्न वर 2023ला आपण पाहतो. त्यामध्ये पुन्हा तेच उत्तर आहे आपले. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिन्ना हे दोन महत्त्वाचे व्यक्ती संविधान सभेचे घटना समितीचे सदस्य नव्हते. म्हणून ह्या प्रश्न क्रमांक 13चे देखील पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. महात्मा गांधी सदस्य नव्हते. मौलाना आझाद होते, म्हणून एक चुकीचा आहे. 3 गोविंद वल्लभ पंत हे देखील सदस्य होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 देखील चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब खेर हे देखील सदस्य होते, म्हणून ते देखील पर्याय चुकीचा आहे. तर महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे सदस्य नव्हते, हे पाठ करायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर आपल्याला माहीत आहे सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते आणि त्यांचा जन्मदिवस 2014 पासून राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जन्मदिवस. हे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण सरदार पटेल पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री होते भारताचे. त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे देखील पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर हे पर्याय 3 हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते व स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कायदा मंत्री हे पद देण्यात आले होते, म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. व पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो, हा पर्याय चुकीचा, या दिवशी काही स्वीकारलं नाही आपण. त्यानंतर 24 ऑगस्ट 1947 याचा काही संबंध नाही, पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपण संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, आपण प्रजासत्ताक झालो व गणराज्य झालो असे आपण म्हणतो 26 जानेवारी 1950ला, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. तर या 15 प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी 1950. तर या 24 जानेवारी 1950 या दिवशी आपण राष्ट्रगीत म्हणून जनगण मन हे स्वीकारलेलं आहे. पुन्हा या 24 जानेवारीच्या दिवशी आपण काय महत्त्वाच्या इतर गोष्टी स्वीकारल्या हे थोडक्यात मी सांगतो, ध्यानात ठेवायचं आहे. तर 24 जानेवारी 1950 या दिवशी एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या याच दिवशी 24 जानेवारी 1950. त्यानंतर त्यामध्ये पहिली सही केली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, शेवटची सही केली होती फिरोज गांधी. त्यानंतर आपण राष्ट्रगीत, जो प्रश्न आहे आपला, तर राष्ट्रगीत आपण 24 जानेवारी 1950ला स्वीकारलं. त्यानंतर त्याच दिवशी 24 जानेवारी 1950लाच राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग आपण स्वीकारलं, जे वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या ग्रंथातून ते आपण घेतलेलं आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 या दिवशीच भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. त्यानंतर 24 जानेवारी 1950 या दिवशीच संविधान सभेचे अंतिम अधिवेशन भरले होते. तर ह्या इतक्या गोष्टी आपल्या 24 जानेवारी 1950च्या निगडीत आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर काय महत्त्वाच्या तारखा आपल्याला पाठ पाहिजे, जसे की 25 जानेवारी 1950ला आपण राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली होती व 25 जानेवारी हा दिवस आपला राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपण राजचिन्हाचे स्वीकार केले होते, जे आपली राजमुद्रा आहे त्याचा आपण स्वीकार केलं होतं. त्यानंतर 28 जानेवारी 1950ला आपण सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती, ज्याला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पाठ करायचं. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 या दिवशी आपण संविधान स्वीकारलं, अंगीकृत केलं आणि अधिनियमित केलं, म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. तर यामध्ये संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष इथे विचारलं, हे ध्यानात घ्यायचं. तर संविधान सभेतील मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर जे.बी. कृपलानी या मूलभूत हक्क उपसमितीच्या अध्यक्ष होत्या. जी मुख्य समिती होती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, त्याचे अध्यक्ष सरदार पटेल होते आणि त्यामध्ये 5 उपसमित्या होत्या.
त्या 5 उपसमित्यापैकी एक समिती होती मूलभूत हक्क उपसमिती. तर त्या उपसमितीच्या अध्यक्षा हे जे.बी. कृपलानी होत्या, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरू यांच्याकडे 3 प्रमुख समित्या होत्या, त्या केंद्रीय अधिकार समिती, केंद्रीय घटना समिती व राज्य समिती. तर या एकूण 3 समित्या जवाहरलाल नेहरूंकडे होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? घटनात्मक सल्लागार हा अमरावती 2016चा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, पर्याय 2 चुकीचा आहे. श्री अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते, म्हणून पर्याय 4 चुकीचा आहे. या 17 प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बी.एन. राव. डॉक्टर बी.एन. राव हे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपण एकूण 17 प्रश्न हे घटनेची निर्मिती या टॉपिकवरील पाहिले आहेत. तर असंच आपण एक एक टॉपिक कव्हर करत पहिल्यांदा संविधान हा विषय घेऊन नंतर सामान्य ज्ञानाचे एक एक विषय आपण पूर्ण करणार आहोत. आपले टेलिग्राम व यूट्यूब चॅनल आहे SS गायकवाड या नावाने. तर आपण या SS गायकवाड या टेलिग्राम व यूट्यूब चॅनलशी जोडले जाल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. धन्यवाद.